पंढरपूरचे विठ्ठल दर्शन करून रेल्वेने जाण्यासाठी सोलापूरला क्रुझर गाडीतून निघालेल्या मुंबईतील भाविकांचा पालखी मार्गावर देगावजवळ आज सकाळी 7:15च्या दरम्यान झालेल्या ट्रक आणि क्रुझरच्या धडकेत 3 महिलांसह एका मुलाचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे मुंबईच्या भाविकांचे विठ्ठल दर्शन अखेरचे ठरले. या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील भाविक पंढरपूर व अक्कलकोटच्या देवदर्शनासाठी आले होते. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन परत सोलापूरहून रेल्वेने जाण्यासाठी जात असताना मंगळवेढा पंढरपूर या पालखी मार्गावर ट्रक क्रमांक MH46 BU 6651 आणि क्रुझर MH13 BN 7687 यांच्यात झालेल्या धडकेत क्रुझर पलटी होऊन घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. यावेळी ट्रॅक्टर बोलावून पलटी झालेली जीप उभी करण्यात आली. जीपमधील जखमींना बाहेर काढून मंगळवेढ्यातील खासगी रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. जीपमधील 3 महिला आणि 15 वर्षीय मुलाचा यामध्ये जागीच मृत्यू झाला असून जखमी 4 मंगळवेढ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातात एक महिला सापडली नसल्याने पोलिसांकडून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृतदेहाचा चेंदामेंदा झाल्यामुळे मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. मयत हे मुंबईचे असल्याचे समजते. याबाबत नातेवाईकांना कल्पना दिली असून सकाळपर्यंत नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवणे शक्य होईल असे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघात एवढा गंभीर होता की तात्काळ पंढरपूर मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलीस यांनी तात्काळ जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पंढरपूर मंगळवेढा व नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाबरोबरच ग्रामीण भागात देखील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जखमींना तात्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. सध्या आजच्या अपघाताप्रसंगी 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने खासगी रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलवावी लागली. भविष्यातील अपघाताची घटना लक्षात घेता मंगळवेढा परिसरात अद्ययावत 108 रुग्णवाहिका उपलब्ध असणे आवश्यक आहे.